नमस्कार मंडळी, कसे आहेत तुम्ही? आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम सर्वांचे मनापासून स्वागत. आता आलोय घरी, भरपूर ऊन पडलंय आणि अजून जेवण पण नाही केलं सकाळपासून. पहिले जेवण करून घेतो. आजीने काय बनवलं माहिती, मी आईकडे जरी गेलो तरी आजीकडे जेवण जेवतो शेवटी. आजीने बनवली सुकी बटाट्याची भाजी, भाकरी आणि आपले भाकरीचे तुकडे. मी मागायचे जेवलं तर नानाला पण भूक लागली आणि मी पण बैल म्हणणार काहीतरी खायला दे ना. तर बहिणी काय काढले खायला बघायचं का तुम्हाला आज दाखवतो. हिला तर हिच्याकडे सगळे स्टॉक असते बरं का घरामध्ये, फक्त आम्हाला देत नाही. काय होणार, चोरून ठेवते, आम्हाला देत नाही. मग काय केली की बाई सगळं एकदाच कसं खावा बरं, थोडं थोडं खावा. तर हे काय आता सांगतो. आता हे काय आहे, मी आज त्यांना खायला काढे लई दिसा मिळून आज खावा देते त्यांना खायला. म्हशीचा खावा आहे का? म्हशीचा खावा. गाईस म्हशीचा खावा आणलाय. म्हणजे कोण दिलं तुला का तू बनिलाय? मी घरी बनीला दूध आणून. गाईस बघितलं ना, आम्हाला काही माहिती नसते. नानाला तर काही माहित नसतं. मला अजिबात माहित नाही, मुकटेच खाते. आम्हाला काहीच माहित नसतं दोघाला. ते करत तर दम नाही धरीत की बाई द्या 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 करते तर मग त्यांना लई दमानं दाखवून मग काढून देते परसाच्या वणी. लपवत होते लपवून. बरं झालं ना, आपल्याला भूक लागली. मग आता हा लपवत होते. आम्हाला आता भूक लागली, ते बघू शकता. आता खावा देऊ राहिली आजी परसाच्या वणी तुम्हाला. मग आता खायला देते. बरं दे ना थोडं तरी. कालू घे आता, हाताने हाताने कालू घे. पुढे उलटून जायचं. उलताने उलताना खाऊन घेतलं नानानी. तुम्ही हिसकून घेत होते काय? नाही नाही कालीत होतं मी. नानाकडे काला दिलं वाटतंय. मी बरं झालं टाइम पोहोचतो यांच्या याच्यात, नाही तर मला सोडून खाते. हा तुला काय द्यायचं? मला थोडं तरी द्या. काय आमचं काय तू लेकीच आहेस. नाना जातो मी जाऊ का मग? जा जाऊ. लेकीचं फिरवते गावात. लेकाचं लेकीचं आहे जवळ. मला द्या थोडा. आता एवढे 25 वर्ष जपले, अजून थोडं जप. बघा गाईस, मला खावा दिलाय आजीने. एवढा खावा दिलाय, किती महागाचा. बघा मला खाली तेव्हा चिखला. नानाला पण थोडा दिलाय बघा. मला थोडा दे, तीच खायला पोहून. दोघाला थोडा थोडा दिलाय. लेकी बाळी यांचं मनच भागत नाही. किती खायला द्या तर ते म्हणतात एवढं सकट देते. मग एकदा खाताच येतोय थोडं थोडं. लई दिवस खावा लागत. जाऊ तर थोडा काय ना. हे बघा गाईस, या खायला लय भारी खावा आहे. एक नंबर, मस्त लागतंय. भारी लागतं ना. भारी. नाना पण खाऊ राहिले बघा. मोठे भाऊन ते आले, आश्रम भाऊन ते. काय आलंय? काय आलं? आम्हाला आता रोड करायचा आहे, मोदींनी नाही दिला अजून. पुढे घ्यावं लागेल. मोठी मावशीन ते आले. मोठी मावशीच मुलगा आहे, आश्रम भाऊन ते. आम्ही बसलो होतो आता खावा खात. एक झाले. ए परी, हारू कर नावच विसरलं. राम राम. यस, आज तुमचा ब्लॉग बघेल मी. आता तुम्ही आलं म्हणलं बघणारच ना. आतापर्यंत कसं काय बघणार तुम्ही? हो, रोज बघते. कशाचं आज बघलं? आता तोंडाने सांगितलंय. माणूस पहिल्याच वेळेस खरं बोलतो, माहिती का? मी पण ते गाणं ऐकून निघून जाते. पण एक भारी झाले, सगळी फॅमिली एकटी झाली हो. गुढी पाडवा आपल्याला लकी असं वाटतंय. सगळे एकटी झाले. कुठं जाऊन आलो मी खाली. आज बघू शकतात, आजीची सगळी फॅमिली आली आज. आजी काय बनवलं आज खायला? जस्ट आता पनीर भाजी बनवली, पनीर मसाला. तुम्ही मला पनीर मसाला चालत असता, आज तुम्हाला पनीर मसाला ऑन द वे. आता निघलंय ते देवा. गाई ताईचे आणि बाईचे भांडणं आले. हे बघा, बाई खायला देऊ राहिली ताईल तरी. तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्ही जा, यांना घेऊन जा, तुम्ही जा. मी एकटी सगळ्या भाकरी करीन, काय करीन, तुम्ही जा, टेन्शन घेऊ नका. आई जा, तुमच्या लेकीच्या घरी जा, 8 दिवस राहा. झाड जुडवा. या परत भोपळ्यात बी नाही आमचे भाऊ, तुम्हाला परत आणून घालते. भोपळा देऊला लावू. तुम्ही एवढ्या दिवसापासून म्हणत होते की नाही की आजीची फॅमिली बघायची. आईला पापाला वगैरे आपले सगळे लेकर बाळा वगैरे, दोन्ही ताई वगैरे सगळे बघितलेत. पण मोठे मावशी आणि त्यांची आज सगळी फॅमिली तुम्हाला दाखवून देतोय. म्हणजे आजीचे मोठे नातंड वगैरे सगळं दाखवतो तुम्हाला. तर काहीच बघू शकतात, हे आमच्या घरातला सगळ्यात मोठा भाऊ आणि आजीचा सगळ्यात मोठा नातू.
हा सेकंड नंबर. आणि ताई नाही आलेली, तर ह्या आपल्या ताई, हे सोनाला ताई आणि ह्या मोनिका ताई. ही मावशी सगळ्यात मोठी बरं का आपल्या घरामधली. वहिनी म्हणते त्यांना. नाही मी ताईच म्हणतो. तर ह्या आपल्या सगळ्यात मोठ्या घरातल्या मावशी आणि आपले चिल्ले पेले. ही परी, ही एक परतांडे, बाईचं बाई परतांड. आणि आपलं आजी, आपले नाना बघा. खुश झाले नाना? खुश झाले? खुश झालं खुश. ते बी रडा कोणी पण आलं ना, म्हणजे आपल्या घरातले जे नातेवाईक येतं ना, म्हणजे आजीचे नाते वगैरे सगळे, तर लई खुश होते ते. म्हणजे एवढा सगळा परिवार आहे आपल्या आजीचा, फक्त एका चेहऱ्यापासून. एवढं बोललात तुम्ही मला, तुमच्या पुढे त्यांना मी कुंकवाचा डबा घेऊन यायला आता. कुकाने बघ बरं कसं दिसायला लागलं कपाळात, भारी एकदम. काय तू अशी माझ्यात मला कोकोला बी जा. जिकडे जाईल तिकडे तुमची आई आहे का? काय चालले मावशीन ते आता. एवढं नाही तर पाठीमा बसता. जाऊ दे जमून जाऊ दे. बाय बाय कर, बाय कर ना. तिला ओळखच नाही, ती परीला ओळख आहे. चल बाय बाय. जाऊ दे जाऊ दे. हळू जा. काहीच बघू शकताय आपल्या आजीची आज मोठी लेक पण येऊन भेटून गेली आजीला. चेहरा किती खुल्ला आहे आजीचा आपल्या. आजीचं आजीचा आजीचं तंगड मोठं असतं सगळी. बघ ना तरी किती बुकरी. गाईज आजीने बघा गावातून का आणलेत, एवढे भारी क्यूट नाही का. 2 कुत्र्याचे पिल्लं आणलेत. मला दाखवतो. माझं पहिलं एक पिल्लू होतं, ते मरून गेलं. तरी बघू शकता. हे झोपलं कोण असं खाली? याचे बघू शकता किती भारी पिल्लू आणलंय. असं कोण झोपलंय हो? गरीबी आता आणले मी. हे बघा, हे तर लय बारीक आहे पिल्लू. काय रे, काय आलं? भिऊ राहिलं बरं का, नवीन आहे. लय भारी आणले तो. आजीला आवडते. गावातून घेऊन आली, कुठे गेली ती काय माहिती. काय आलं? भाकर आणते ना उशी. भाकर नाही खायचे. हे असं कोण झोपलाय? मग आता ते आणलंय ना तिकडे बांधून ठेवलंय ना त्याला. तर उठ वर त्याला. उठ उठ उठ. आता वाजले 7:30. कारण तुम्हाला माहिती आहे मी सकाळी नाही का ताईंना त्यांना सगळ्याला सोडून तागड किल्ल्यावरतून घाटशिरसला आलो होतो आजीकडे. त्यांच्याकडे मावशीन ते पण येणार होते आणि आपल्या आजीचा भरपूर दिवसाचा शूट बाकी होता, तर ते शूट वगैरे करून दिलं आहे. आणि आता आपला अक्षू मुंबईवरतून आला आहे, तर त्याला घेऊन मी चाललो आहे परत तागडखेडला. कारण आज नाही का आडबंगनाथाची पालखी असते, तर पालखीचं दर्शन वगैरे घेऊ. आणि मी पण भरपूर दिवसात नाही गेलो. आज ब्लॉगिंगच्या नादाने किंवा म्हणू शकतात किंवा देवाच्या कृपेने म्हणू शकतात, आज मी चाललो आहे परत तागडखेडला. संध्याकाळी 7 वाजले तरी पण चाललो आहे अक्षूला घेऊन. तर मी तुम्हाला पण दर्शन देतो आणि माझं पण दर्शन आहे. तर चला आता निघू, कारण जाता आता शूट नाही करताना पूर्णपणे अंधार आहे, तर डायरेक्ट गेल्यावरती दाखवतो. बघू शकताय हे आडबंगनाथाची पालखी. लाभची देऊ करो. हे बघा शिवांश वगैरे. दीदी तू दिसत नाही अंधारा, म्हणजे दिसून नाही राहिली. कृष्णा कृष्णा आता की माझा चुलत भाऊ. तर बघू शकताय हा माझ्या सगळ्यात छोट्या काकाचा मुलगा, हे त्याचे मित्र, आणि हे माझे सगळ्यात छोटे काका बरं का घरामधले, पप्पाचे चुलत भाऊ. आणि हा आपला अक्षू मुंबईवरून आला बरं का आत्ता. तर एवढी फॅमिली वगैरे आणि पालखीचं दर्शन वगैरे घेतलंय जस्ट आत्ता. आणि आत्ता आपण चाललोय परत आपल्या घाटशिरसला. कारण आता अंधार जास्त अंधार वगैरे पडत ना, तर जायला खूप टाईम लागेल, त्याच्यावर लगेच निघू. तर काही आता पालखीचं दर्शन वगैरे घेतलंय आणि परत एकदा घरी आलोय. म्हणलं लेकरांना भेटून वगैरे घेतो आणि मग आपण खायला जातो. मनच नाही लागत यांच्या पैसे असं कंटिन्यू आवडतं. हे कार्टून असं मला असं वाटतं घेऊन जाऊ याला खाली. चल यायचं दादू. कृष्णा मला खायला देतोय, यायचं खाली यायचं. आज काय केलं दिवसभर? दिवसभर काय केलं आज? दिवसभर काय केलं? देवाला काय केलं? देवाला दर्शन घेतलं का? दर्शन घेतलं. काय म्हणे देवाला? देवाला बुद्धी दे. तुला बुद्धी नाही का? मग अभ्यास केला. भारी अभ्यास वगैरे करा, खेळा मस्ती मजा करा. येतो मी उद्या परत. हा जाऊ. हा बाय.